नमस्कार, मी पूर्वी भावे. राज्याचं राजकारण असो की देशाचं राजकारण, निवडणुका जवळ आल्या की वातावरण जोरदार तापतंच. हाच अनुभव पुन्हा एकदा महाराष्ट्र घेतोय, कारण विधान परिषदेची निवडणूक जवळ आली आहे. खरं तर आपल्या राज्यामध्ये विधान परिषदांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध निवडीचा मोठा इतिहास आहे. एक काळ होता, विधान परिषद असो की राज्यसभा, आमदारांच्या संख्येवर निवडणुका बिनविरोधच व्हायच्या. बिनविरोध निवड राजकीय संस्कृतीचा भाग बनली होती. पण गेल्या काही वर्षांमध्ये विधान परिषदेसह राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध झाल्या नाहीत. उदाहरण म्हणून 2022 सालची राज्यसभा निवडणूक घेऊ. 6 जागा होत्या. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे 4 आणि भाजपचे 2 खासदार बनले असते. पण भाजपने 3 उमेदवार रिंगणात उभे केले आणि निवडणूक बिनविरोध झाली. माफ करा, निवडणूक बिनविरोध न होता मतदान झालं आणि संख्याबळ नसतानाही भाजपचे 3ही खासदार जिंकले. पण संख्याबळ असूनही महाविकास आघाडीचा 1 उमेदवार पराभूत झाला. त्याच निवडणुकीनंतर महाराष्ट्राचं राजकारणच बदलून गेलं. एकनाथ शिंदेंचं बंड झालं, त्यानंतर ठाकरेंचं सरकार कोसळलं आणि पुढे काय काय घडलं याची उजळणी पुन्हा एकदा करायची गरज नाहीये. पण तेव्हा जे घडलं तेच आता होऊ घातलेल्या विधान परिषदेत होणार की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. कशी ते सांगते. 12 मे रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांची निवडणूक लागली. त्यातच काँग्रेसच्या प्रज्ञा सातवांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवरही 12 तारखेलाच मतदान होणार आहे. अर्थात पहिल्या 9 जागांसाठी मतांचा कोटा आणि प्रज्ञा सातवांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी मतांचा कोटा वेगवेगळा असेल. बरं, विधानसभेतील आकडेवारी पाहता महाविकास आघाडीला 1 आणि महायुतीला 9 जागा मिळणार आहेत. या प्रत्येक जागेवर किती दावेदार, किती लॉबिंग, किती इच्छुकांची गर्दी आहे हे सगळं सांगणार आहे. पण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची मुदत अवघ्या 42 तासांवरती आली आहे. तरीही म्हणजे 30 एप्रिलला अर्ज भरण्याची मुदत संपणार आहे. मात्र अजूनही एकाही पक्षानं उमेदवाराची घोषणा केलेली नाहीये. आता कोणी याला सावध भूमिका म्हणतंय, तर कोणी याला मित्रपक्षांमधलं कन्फ्युजन. काही असो, एक मात्र सत्य आहे की ना महायुतीनं उमेदवार घोषित केलेत ना महाविकास आघाडीनं. आता तसं पाहायला गेलं तर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंनाच पुन्हा एकदा परिषदेवर जाण्याची विनंती केली आहे. त्यामुळे निर्णयाचा चेंडू ठाकरेंच्या कोर्टात आहे. जर ठाकरे उमेदवार नसतील तर महाविकास आघाडीतच काँग्रेस काही वेगळी भूमिकाही घेऊ शकतं. अशी चाचपणी काँग्रेसनं केल्याचं खुद्द प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलंय. त्यामुळे निवडणूक बिनविरोध हवी असेल तर ठाकरेंनी उमेदवार व्हावं, असं त्यांचे मित्रपक्ष सांगतायत. पण ठाकरेंनी स्वतःची उमेदवारी घोषित केली तरीही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता नाहीच, असं मी नाही तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे संजय निरुपम सांगतायत. शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब दोघेमध्ये खूप फरक आहे. शरद पवार साहेब एक सिनियर मोस्ट लीडर, एक ज्येष्ठ नेता महाराष्ट्राचे, आणि त्यांच्याबद्दल एक असा होता की जर समजा ते रासवामध्ये निवडणुकीमध्ये उतरले तर त्यांना त्यांच्या समोर काहीतरी आव्हान नाही दिलं पाहिजे. पण उद्धव ठाकरे एवढे मोठा नेता नाही की त्यांना पण बिनविरोध आणण्यासाठी फक्त 9 सीटवर निवडणूक केला पाहिजे. निरुपमांच्या या दाव्यामध्ये किती तथ्य आहे हे सांगणं कठीण आहे. पण एकनाथ शिंदेंनी आता नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला कसं कोंडीत पकडलं होतं हे महाराष्ट्राने पाहिले. तुम्हाला आठवत नसेल तर राज्यसभेच्या 6 पैकी एकाच जागेचं संख्याबळ महाविकास आघाडीकडे होतं. त्यात संजय राऊतांनी शरद पवारांच्या नावाचा आग्रह धरला होता. त्यावर आदित्य ठाकरेंनी आगपाखड करत त्यांच्या शिवसेनेची दावेदारी सांगितली. काँग्रेसनेही डोळे दाखवत राज्यसभेच्या बदल्यात विधान परिषद हवी वगैरे असे 3-4 मतप्रवाह त्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये दिसत होते. त्याचाच फायदा घेत एकनाथ शिंदेंनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपले उमेदवार घोषित केले नाहीत. त्यांना 1 जागा मिळणार होतीच, पण त्यांनी 2 उमेदवार मैदानात आणण्याची तयारी केली. अर्ज भरण्याची मुदत अवघ्या 24 तासांवरती आलेली असताना शरद पवारांच्या नावावर महाविकास आघाडीत एकमत झालं. मग एकनाथ शिंदेंनीही आपला दुसरा उमेदवार मागे घेतला आणि 6 जागांची निवडणूक बिनविरोध झाली. आता त्यांच्याच पक्षाचे नेते म्हणतायत की शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची तुलनाच होऊ शकत नाही. ठाकरेंसाठी काही विधान परिषद बिनविरोध करणार नाही. एकनाथ शिंदेंचा राज्यसभेचा अनुभव पाहता शक्यता नक्कीच नाकारता येत नाही. पण राजकारणात कधी काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही. आणि याच विषयावरचं
राजकारण आपण या निमित्ताने समजून घेण्याचा प्रयत्न तर करूच या, पण सुरुवातीला आपण आजचा प्रश्न पाहूयात. जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा पहिला प्रश्न, विधान परिषदेत एका जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार जाणार, तो उमेदवार कोण असावा असं आपल्याला वाटतं? उद्धव ठाकरे, काँग्रेस, ठाकरेंच्या सेनेतनं इतर कोणी उमेदवार का राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील कोणी उमेदवार? आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतील याकडे सगळ्यांचं लक्ष असणारच आहे, पण त्याआधी संजय राऊतांनी केलेलं एक वक्तव्यही पाहूयात. शिंदे इतके महान सद्गृहस्थ आहेत की ते भारतीय जनता पक्षाची मतंसुद्धा फोडू शकतात. इतका मोठा माणूस आहे तो. अमित शहानी वाढवलेला, देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी ते भाजपची मतंही फोडू शकतात असं तुमच्या मला एकंदरीत बोलण्यावरून वाटतं आहे. प्रत्येकाने आपापली मतं सांभाळावीत, भाजपनेही सांभाळावी, मिंध्याने सांभाळावी, अजित पवार गटांना सांभाळावी, कारण हे मतदान गुप्त आहे आणि कोणी कोणाचं नसतो, सगळे पैशाचे आहेत. आता हे बोलत असतानाच उद्धव ठाकरे लवकरात लवकर निर्णय घेतील असं राऊतांनी सांगितलंय. त्यामुळे महाविकास आघाडीकडनं किमान ठाकरेंच्या नावावर एकमत यावेळेला होताना दिसतंय. आता जरा महायुतीकडे वळूयात. त्यांना 10 पैकी 9 जागा मिळणार आहेत. संख्याबळानुसार भाजपला 6, शिंदेंना 2 आणि राष्ट्रवादीला 1. भाजपचा विचार केला तर मुंबई वगळता राज्यातल्या 5ही विभागातनं उमेदवारांना संधी दिली जाण्याची चर्चा आहे. त्यात भाजपनं आधी 30 नावांची यादी फायनल केली. त्यानंतर केंद्रीय नेतृत्वाच्या निर्णयानंतर पुन्हा 14 जणांची अंतिम यादी दिल्लीला पाठवण्यात आली आहे. इतकंच नाही तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे सुद्धा दिल्लीला पोहोचले. असंही समजतंय की भाजपकडनं थेट 30 तारखेला सकाळी उमेदवारांची नावं जाहीर केली जातील. विधान परिषदेकरता कुठली नावं आहेत, त्याचं काय होणार आहे याचा निर्णय काही मी घेत नाही, तो आमचं देशाचं पार्लमेंटरी बोर्ड घेतं. त्यामुळे तिथनं निर्णय जे काय होतील त्यानुसारच सगळे निर्णय होतील. पण एवढंच सांगतो की राजाभाऊ राऊत यांना भविष्य आहे. आता भाजपचं दिल्लीमध्ये ठरणार आहे, पण शिवसेना आणि राष्ट्रवादीची नावं तर महाराष्ट्रातच ठरतील. म्हणूनच की काय दोन्ही पक्षांमध्ये इच्छुकांची प्रचंड गर्दी वाढली आहे. दोन्ही बाजूने अनेकांची नावं पुढे येत आहेत, पण अधिकृत एकही नाव अजून बाहेर आलेलं नाहीये. राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या एका जागेवर 70 ते 75 जण इच्छुक असल्याने भाऊगर्दीतून एक उमेदवार निवडण्याचं मोठं आव्हान असेल. त्यातच प्रहार संघटनेच्या बच्चू कडू यांना शिवसेनेकडनं उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधी प्रहार संघटना शिवसेनेत विलीन करावी असा प्रस्ताव शिवसेनेकडनं बच्चू कडूंना देण्यात आलाय. तर त्याच ऑफरवर बच्चू कडू उद्या सकाळी 11 वाजता निर्णयही जाहीर करतील, अशी माहिती बच्चू कडू यांनी एबीपी माझाला दिली आहे. उमेदवारांची त्या ठिकाणी इच्छुक म्हणून पक्षाकडे मागणी आहेच. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, त्याचबरोबर कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांतील वेगवेगळ्या प्रादेशिक भागांतील ताकदवान जे सहकारी आहेत त्यांची मागणी निश्चितच त्या ठिकाणी आहे. जरूर या संदर्भामध्ये ज्यावेळेला वरिष्ठ पातळीवरती बैठक होईल त्याला या संदर्भातला आढावा घेऊन पक्ष नेतृत्व निर्णय करेल. प्रहार जनशक्ती पक्ष जो आहे त्या पक्षाचे स्वतंत्र ते अध्यक्ष आहेत, ते माझ्याशी भेटणार. मी त्यांना पक्ष विलीन करा म्हणून सांगणार, एवढा मी राजकारणातला मोठा माणूस आहे का? तर माझी त्यांची भेट झालेली नाही, हे त्रिवार सत्य आहे. तुम्ही म्हणतात 2 उमेदवार आहेत, 3 आम्ही उभे करणार असं तुमचं म्हणणं आहे. आता 2 उभे राहतात की 3 उभे राहतात हे सर्वस्व एकनाथ शिंदेसाहेब ठरवतील. उमेदवार कोण असतील हे देखील एकनाथ शिंदेसाहेब ठरवतील. तुम्हाला 30 तारखेला फॉर्म भरायच्या अगोदर दोन्ही नावं कळतील. तर एकंदरीत सगळ्याच पक्षांची नावं सध्या गुलदस्त्यात आहेत. आज जो प्रश्न आम्ही याच अनुषंगाने विचारलाय तो महाविकास आघाडी संदर्भातला आहे आणि त्यावर सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आपण पाहूयात. मीडिया सेंटरला काही निवडक प्रतिक्रिया पाहणार आहोत. एक्सवरनं पहिली प्रतिक्रिया गोविंद परब यांची आहे. 1 तीळ 7 जणांनी वाटून खावा ही म्हण प्रसिद्ध आहे, पण सध्या विधान परिषदेच्या एका जागेवरून राजकारणात वेगळा स्पेस निर्माण झालाय. त्यांनाच का आणि आम्हाला का नाही या ईर्षेमुळे एका जागेचा तीळ आता महाविकास आघाडीमध्ये नाराजी आणि हाणामारीचा विषय ठरतोय. पुढची प्रतिक्रिया आहे श्रीकांत शेवगावकर यांची. सामान्य कार्यकर्ता असावा, घराणेशाही बंद झाली पाहिजे असं त्यांचं मत आहे.
कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलायच्या, पद हे ठाकरे आणि पवार घराण्याला. रमेश नागपूरकर यूट्यूबवरनं प्रतिक्रिया. यूट्यूबवरनंच कुणाल सावंत यांची प्रतिक्रिया आहे. जर महाविकास आघाडीकडनं उद्धव ठाकरे उमेदवार नसतील तर जागा काँग्रेसला सोडावी आणि हर्षवर्धन सपकाळांना उमेदवारी द्यावी. उद्धव ठाकरे उभे न राहिल्यास महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येण्यासाठी अडचणी निर्माण होतील. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी निवडणुकीत उभं राहून पक्षाची बाजू मजबूत करावी. विनायक घाग यांची फेसबुकवरनं प्रतिक्रिया आहे. कुणीही असला तरी सामान्य जनतेला काही फायदा नाही. प्रथमेश भोर यांची फेसबुकवरनं प्रतिक्रिया. आणि आता याच विषयाच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी आणि मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर. आपल्या दोघींचंही स्वागत आहे. किशोरीताई, पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे. खरं तर राज्यसभेच्या उमेदवारीच्या वेळी किंवा याआधी सुद्धा आम्ही बघितलंय की महाविकास आघाडीमध्ये प्रचंड बैठका होतात. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नावावरती कुठल्याही पद्धतीचं कन्फर्मेशन आलेलं नसतं. पण यावेळेला परिस्थिती वेगळी आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नावाला सगळ्यांनी अनुमोदन दिलेलं आहे, पण त्यांच्याकडनं कन्फर्मेशन नाही. अशी उलटी परिस्थिती काय यावेळेला? मुळामध्ये ज्या पद्धतीने विधान परिषद बाबत ज्या काही चर्चा चालल्या त्यामध्ये उद्धवजींचं नाव येऊ नये, उद्धवजींचं कडनं कन्फर्मेशन का नाही, असा आपला प्रश्न आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे पक्षप्रमुख आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी तयार केलेला पक्ष, त्या पक्षामध्ये लोकशाहीच्या मार्गाने निवडून आणल्यानंतर ते पक्षप्रमुख झालेले आहे. त्यामुळे उतावळेपणे करून पक्षप्रमुखाला ते बरोबर नाही. त्यामुळे सर्व बाजूनी जे काही आत्ता महाराष्ट्रात राजकारण घडलं आहे की महाराष्ट्रात काय देशात काल परवा निवडून आलेली लोक एका घटकेला ज्या एका पक्षातनं निवडून येतात आणि एका घटकेमध्ये पक्ष बदलतात. या गोष्टीमुळे सगळेच म्हणजे सर्व पक्षी ज्यांच्याकडे आता संख्या जास्त आहे त्यांचे उमेदवारही म्हणजे जिथे 6 द्यायचे आहेत तिथे 12-25 लोकांची नावं येत आहेत. फक्त ते पक्षाच्या मधले वरिष्ठ नाहीत. किशोरीताई, तुमची स्वतःची संयमी भूमिका आत्ताची किंवा उद्धव ठाकरे यांनी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे दाखवलेली संयमी भूमिका म्हणता येणार नाही. मुळामध्ये पक्षप्रमुख आहेत त्यामुळे लगेच सर्वांची इच्छा नक्कीच आहे, पण बरोबर आहे. पण फक्त तुमच्या पक्षाचीच इच्छा आहे असं नाहीये. यावेळेला महाविकास आघाडीतल्या इतर घटक पक्षांची पण इच्छा आहे, कदाचित तशी विनंतीही आहे. असं असताना सुद्धा निर्णय इतका उशिरा का? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. नाही, मुळात माझा पक्ष किंवा माझ्या असलेल्या उमेदवारी किंवा माझं हे सगळं ठरवण्याचा एकमेव म्हणजे ज्या पद्धतीने आपण चर्चा करतोय, आपण त्यांच्याबद्दल चर्चा करतोय, त्यांच्या मतामध्ये किंवा त्यांच्या मनामध्ये जे काय आहे ते इतक्या लगेच कोणीतरी उत्तर द्यावं माझ्यासारखीने किंवा कोणी. खूप मी चांगल्या तुमच्या कमेंट्स लोकांनी दिलेल्या त्या ऐकल्या आहेत की उद्धवजींबद्दल खूप चांगली मतं आहेत, उलट जास्त चांगली मतं आहेत. आणि रिअली लोकांचा मतांचा उद्धवजींनी कायम आदर करत आले. त्यामुळे आज काय 28 तारीख आहे, बर 30ला तर डिक्लेअर करायचंच आहे. बर ठीक आहे, त्यामुळे कळेल आपल्याला. ठीक आहे. म्हणजे त्यातून काय नक्की घडतंय हे कळेल, परंतु आदर कुठेतरी भावनांचा ठेवला जाईल असं तुमच्या बोलण्यातनं प्रतीत होतंय. अर्थात आपल्याला योग्य वेळीच कळेल. शायनाजी, संजय निरुपम असं म्हणतायत की जर उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर बिनविरोध वगैरे निवडणूक होणार नाही. तुम्हाला असं खरंच वाटतं का की तुमची जी शिवसेना आहे ती उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये उमेदवार देईल? बघा, मला काही स्पेक्युलेशन मध्ये नाही जायचंय. आम्ही सगळे कार्यकर्ता आहेत. आदरणीय एकनाथजी शिंदेची एक विशेषता आहे
राज्यसभामध्ये तुम्ही उल्लेख केलं, तुम्हाला कधी पण वाटलं की आदरणीय ज्योतिताई वाघमारे राज्यसभाला जाणार? त्यांना स्वतः नाही माहिती होतं. आणि एक डेडिकेटेड टू कॉमन मॅन जेव्हा एक नेतागण आहे, ते परिवारला नाही बघत, ते फक्त जे काम करतात त्यांना वरती विश्वास ठेवून त्यांना पुढे जायचे संधी दिलं. तर एक लाडकी बहीणला हे संधी दिलं, जे झोपडपट्टीमधून आले, PhD केलं, इतकी भाषामध्ये बोलते आणि त्यांना त्यांचं कामच्या आधारवरती हे संधी दिलं. तर तुम्ही मला का मागे वाटतं मागे की फिरत होता? तुम्ही काळजी नको करा माझं ताई, किशोरीताई, तुमचे बिलो द बेल्ट तुम्ही कॉमेंट्स खूप आणि मागे तुमचे मागे उबाटा असेल, मी नाही काळजी तुम्ही करत आहे. काळजी नको तुम्ही खूप करा. मागे मागे किशोरीताई, फिरत होता. किशोरीताई. माझं भविष्यामध्ये जे आहे मला नाही, असं नाही होत ना भेटणार, मॅडम. तुम्ही काळजी नको बरं किशोरीताई, करा. आपण आणि त्यांचं तुम्ही बोलणं करा ना ऐकून घेऊया तुमचं आणि व्यक्तिगत कमेंट्स हे टाळूया. व्यक्तिगत कॉमेंट्स हा, शायनाजी, तुम्ही बोला. नेहमीच बघा, पक्षामध्ये तुम्हाला काय पाहिजे? फक्त एक सरनेम वरती तुम्हाला विश्वास आहे की आज जिथे पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स तुम्ही बघितलं, पूर्ण देशमध्ये आता एक वातावरण हे आहे की परिवर्तन फॉर परफॉर्मन्स. तर तुमचे जे परफॉर्मन्स आहे तर नक्कीच आम्हाला काय ऑब्जेक्शन नाही. आदरणीय उद्धव ठाकरेजी त्यांना जे मत भेटतील तर नक्कीच ते विधान परिषद मध्ये जाणार. परंतु हे स्पेक्युलेशन मध्ये आमचं निर्णय काय, आम्ही सपोर्ट करणार की नाही, हे आमचा मुद्दाच नाही. हे आहे महाविनाश आघाडी के जे बर बर तुमच्या पण alliance ला शायनाजी, बघून ते जाऊ देत, पण politics एक करतात. जे मोठं नाव येतं जिथे इच्छुकाचं, ते म्हणजे बाळासाहेब बच्चू कडू ठाकरेचे जे तुमच्या पक्षातनं विधान परिषदेवरती जाणार, तर त्यांच्या पक्षाच्या विलिनीकरणाचं काय मग पुढे? त्याच्याबद्दल तरी सांगा आम्हाला. परत मी स्पेक्युलेशन नाही करणार. आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे ठरवणार आणि नक्कीच तुम्हाला माहिती पडणार. तर ह्याच्यावरती मला काय स्पेक्युलेशन मध्ये नाही जायचं. मला फक्त हे सांगायचंय की आज स्पेक्युलेशन न करता हे बघा की बरं पुढे ठीक आहे, जायला स्पेक्युलेशन किती नको, संधी पण आहे. जर आता कोणत्या बघा, पार्टीला शायनाजी, आता उद्या 11 वाजता ते याबद्दल पत्रकार परिषद घेणार आहेत, माहिती देणार आहेत, असं बच्चू कडूंनी म्हणलंय. समजा त्यांची उमेदवारी जाहीर झाली तर तुमच्या पक्षातल्या लोकांवरती अन्याय नाहीये का? तुम्हाला काय वाटतं? नाही, आमचे नेतृत्व ठरवणार. बघा, एक विनेबिलिटी पण असतो. तुम्ही विधान परिषद किंवा राज्यसभामध्ये किती कॉम्बिनेशन्स आहे, तुम्हाला पुढे जाऊन काय करायचंय, 2029चं जे प्लॅनिंग आहे ते काय समीकरण आहे, ते एक रणनीती असतो आणि ते टेलिव्हिजन चॅनल्स वरती चर्चा नाही होत. ते बिहाइंड द सीन्सच नेतृत्व, आणि ते नेतृत्वावरती आम्हाला विश्वास आहे. बर बर किशोरीताई, खरं तर तुम्ही आज तुमच्या विरोधी पक्ष नेतेपदाच्याच खुर्चीमध्ये पालिकेच्या बसलेला दिसताय. तुमचा ओव्हरटाईम चालू आहे असं दिसतंय, पण आता जे म्हणाल्या शायना NC, त्याबद्दल तुमचं मत काय? नाही, ओव्हर टाईम नाही, बजेट चालू आहे. बर बर बजेट चालू आहे आणि ज्यावेळेला उद्धवजींबद्दलचा विषय आहे म्हणून मी थोडंसं बजेटमधनं बाहेर येऊन तुमच्याशी बोलते आहे. आज महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच महिला विरोधी पक्ष नेता महिला झाली. महिला महापौर आहेत. उलट आमचं म्हणणं होतं सभागृह नेता पण महिला पाहिजे, पण ठीक आहे, ते त्यांच्या पक्षाचं समीकरण. गटनेता पण पुरुषच आहे इतर. बर शायना NC ज्या आत्ता जितक्या समजदारपणे बोलत आहेत, जर राज्यसभेमध्ये म्हणजे आत्ता ज्या काही आमच्या पक्षात असं म्हणता येणार नाही कॉम्पिटिशन, म्हणजे आमचे विरोधी पक्ष नेते दानवे यांनीसुद्धा तेच सांगितलं आहे की खरं म्हणजे उद्धवजीच गेले पाहिजे. प्रत्येकाचं म्हणणं मला मिळालं पाहिजे. आमच्याकडे त्यापेक्षा जरा वेगळं आहे की उद्धवजी जाऊ दे त्या ह्याच्यामध्ये विधान परिषद आमदार म्हणून, आणि संख्येनुसार जो एक बसायला पाहिजे ते महाविकास आघाडीमध्ये बसतं आहे. त्यामुळे अजून कोणी जर ते डावपेच खेळून टाकले तर असं पण महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांची शिवसेना ज्या पद्धतीने पूर्णतः संपवायचीच अशी सुपारी बऱ्याच जणांनी घेतली, बर. पण
बऱ्याच बरं, ठिकाणी किशोरी म्हणजे ते आज थोडंसं महानगरपालिकेने विषयांतर होत आहे. मी तुम्हाला पुन्हा पहिल्यांदा विषयाकडे मॅडम घेऊन पहिलं येते. ऐकून कमेंट्सच्या माध्यमातून मी तुम्हाला नाही, असं मी म्हणेन आणते की ना, मी आता सुद्धा काही विषयावरच कमेंट्स येते. अशा आलेल्या होत्या मी की विषयावरच सर्वसामान्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे आणि शिंदेच्या शिवसेनेने त्या बाबतीमध्ये करून दाखवलेलं आहे की राज्यसभेवरती एक सामान्य व्यक्ती आता खासदार झालेली आहे. मग या पातळीवरती वेगळा काही विचार कधी ठाकरेंची शिवसेना करणार आहे का किंवा करते का? नाही नाही मुळामध्ये ज्या पद्धतीने मी सांगताय की माननीय सन्माननीय शिंदे साहेबांनी की सामान्य मुळात तिला सामान्य म्हणण्याचं असामान्य होती म्हणून दिलं ना. इतक्या भाषा येतात, एवढं आहे, जास्तीत जास्त उद्धवजींवर कोण बोलेल तडाखेनी त्याला दिली. हीच तर कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे मी बरोबर आहे, विषयांतर पण करत यावेळेला मला तेच तसं न म्हणायचं करणं आहे. हे कुठेतरी धोक्याचं ठरू शकतं का? हा महत्वाचा मुद्दा आहे. नाही नाही आम्ही ज्या उंबरठ्यावर आहोत त्या उंबरठ्यावर आम्हाला जर आणि तरचे विचार करावाच लागेल. त्यामुळे बाहेरून काय आवाज येतोय आणि आतून पक्षाचा आवाज काय आहे याला बघावंच लागतं आणि ते पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे तो कानोसा घेऊनच ते ठरवतील. बर, परंतु तुम्हाला या बाबतीमध्ये काय सांगू शकाल की त्यांची इच्छा नाही आहे किंवा ते उत्सुक नाही आहेत विधान परिषद पुन्हा एकदा लढवण्यासाठी? अशा पद्धतीच्या बातम्या का येत आहेत त्याच्या मागे नेमकं कारण काय किशोरीताई? बातम्या देतं कोण हा पण प्रश्न आहे ना. म्हणजे प्रत्येक वेळेला बातम्या आल्या म्हणजेच त्या सगळ्या खऱ्या आहेत असं पण नाही होत ना. या काही बातम्या मुद्दाम दिल्या पण जातात म्हणजे वेगळ्या यांच्याकडनं. त्यामुळे मला वाटतं स्पष्ट पिक्चर हा आपल्याला अगदी खूप कमी दिवस राहिलेले आहेत तो कळेल. पण कारण नसताना ज्या गोष्टींनी सगळ्या बाजूनी नरेटिव्ह पसरवायचंच आणि संख्याबळ जास्त आहे आणि त्या संख्याबळाच्या जोरावर दुसरा उमेदवार म्हणजे अधिकचा देऊन प्रॉब्लेम घ्यायचा. तर आता ज्याची त्याची इच्छा. बरं, इतकं सगळं घडलंय किशोरीताई याच्या मागे कुठेतरी असं वाटतंय का की एरवी खरं तर लागणार. हा महाविकास आघाडीमधल्या तिन्ही पक्षांची 3 वेगवेगळी मतं असतात, 3 वेगवेगळ्या दिशांना तोंड असतात, परंतु यावेळेला एकमताने उद्धव ठाकरेंचं नाव पुढे केलं जातं. याच्या मागे काहीतरी महाविकास आघाडीचा इतर पक्षांचा काही वेगळा हेतू आहे असं कुठे काहीतरी वाटतंय का? नाही नाही मुळामध्ये महायुतीमध्ये सुद्धा खूप आपल्या माध्यमातूनच किती कुरबुऱ्या आपण ऐकतोय. अगदी लेटेस्ट प्रताप सरनाईकांचं. त्यामुळे कुरबुऱ्या हा प्रत्येक पक्षात असणारच. कारण प्रत्येकाची विचारधारा वेगळी आहे. प्रत्येकाच्या पक्षाच्या म्हणजे जे पदाधिकारी आहेत त्यांना सगळ्यांना पुढेच जायचं आहे. मग मागे काही करून झालं तरी चालेल पण पुढेच जायचं आहे. त्यामुळे आपण जे आमच्या पक्षाच्या मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर आणि तरच्या वाटेवर आहोत तर आम्हाला विचार करावाच लागेल ना. आणि महाविकास आघाडीचे सगळे पक्षाचे प्रमुख जे आम्हाला किशोरीताई कुठेतरी उद्धव ठाकरे जर उमेदवार नसतील तर तुमची मतं फुटू शकतात किंवा अगदी शिवसेने अंतर्गत सुद्धा मतं फुटू शकतात, याचाही तुम्हाला कुठेतरी विचार करण्याची गरज आहे? नाही मुळात मध्ये मतं कशी फुटू शकतात हे काल परवा निवडून आलेल्या लोकांनी लगेच उडी मारणं ती कळतायत ना आपल्याला. म्हणजे अगदी आता ते राघव चड्डाचंच घ्या म्हणजे दिल्लीत. त्यामुळे मला आता ह्या राजकीय ह्याच्यावरती असं होईल का तसं होईल का त्यापेक्षा प्रत्यक्षात काय होईल याच्यावरच आता विश्वास आहे. बर बर, शायनाजी फक्त मुद्दा बच्चू कडूंचा नाही आहे, नीलम गोऱ्हे सुद्धा आत्ता त्यांचा सुद्धा कार्यकाल संपलेला आहे, त्यांच्या सुद्धा उमेदवारीवरती प्रश्नचिन्ह आहे, असे अनेक इच्छुक आहेत. मग आत्ताच्या परिस्थितीमध्ये तोडगा कसा निघणार आहे? बघा फ्रँकली जेव्हा कोणता पण इलेक्शन असो, लोकसभा असो, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, कार्यकर्ता किंवा नेता सगळ्यांना आकांक्षा अपेक्षा तर असणारच. परंतु डिसिप्लिन काय आहे की नेतृत्व ठरवणार आणि जे आहे पक्षाच्या हितमध्ये. आता मी हे स्पेक्युलेशन मध्ये नाही जाणार की कोणाला देणार कोणाला नाही देणार, परंतु मी नक्कीच बोलणार की हे ऍस्पिरेशनल पॉलिटिक्स, किशोरीताईंनी खरं म्हणणं आहे की कसं पॉलिटिक्स हॅज चेंज. पण कशासाठी? कारण सामान्य माणूस आणि व्यक्ती किती लाडकी बहीण आहे आता
ज्यांना सशक्त केलं, सुरक्षित केलं, आत्मनिर्भर केलं, बर. ते पण आले राजकारणमध्ये आणि बर. ते पण स्टोरीज आम्ही उजागर केलं. बर. तर बर. मला वाटतं की आमचे नेता डेडिकेटेड टू द कॉमन मॅन एकनाथजी शिंदे बर. असंच कोण व्यक्तीला संधी देणार. बर बर नक्कीच किशोरीताई, तुम्हालाही शुभेच्छा तुमच्या बजेटच्यासाठी आणि त्याचबरोबर होणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीने दोघांनाही शुभेच्छा. दोघंही तुम्ही म्हणताय की पक्ष नेतृत्वच काहीतरी ठरवेल, त्यामुळे आता योग्य वेळी 30 तारखेपर्यंत अर्थातच आपल्याला कळणार आहे. धन्यवाद चर्चा केली त्याबद्दल. येस. आणि आता पाहूयात पहिल्या प्रश्नावरती महाराष्ट्राने आपलं मत कुठल्या बाजूने दिलेलं आहे, कुठल्या पर्यायाला जास्तीत जास्त मतं मिळालेली आहेत. विधान परिषदेत एका जागेवरती महाविकास आघाडीचा उमेदवार जाणार, तो कोण असावा? अर्थातच उद्धव ठाकरे यांना 71% मतं आलेली आहेत. 15% मतं ठाकरेंच्या सेनेतून इतर कोणी असेल तरी चालेल अशा पद्धतीची आहेत आणि 9% आणि 5% अशी अनुक्रमे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मतं आहेत सगळ्यात कमी. मुंबईमध्ये मीरा रोडमध्ये सोमवारी पहाटे धर्मांधतेचं भीतीदायक रूप दाखवणारी एक घटना घडली आहे. एका 31 वर्षीय तरुणानं एका इमारतीतल्या सुरक्षा रक्षकांवर त्यांचं नाव आणि धर्म विचारत त्यांच्यावर हल्ला केला. तू हिंदू आहेस ना असा सवाल विचारत आणि कलमा म्हणायला सांगत चाकूने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सुपरवायझर राजकुमार मिश्रा आणि सुरक्षा रक्षक सुब्रतो सेन जखमी झालेत. त्यांच्यावर मीरा रोडमधल्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख काढली आणि झैब जुबेर अन्सारी अशी त्याची ओळख पटली. घटनेनंतर अवघ्या 1.5 तासातच पोलिसांनी झैबला अटकही केली. त्याला 4 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पण या प्रकरणामध्ये उलगडत असलेल्या अनेक धक्कादायक गोष्टींमुळे यात आयसिस किंवा दहशतवादी संघटनांचा अँगलही नाकारता येत नाही. म्हणूनच आता या प्रकरणामध्ये एटीएसनं एंट्री घेतली आहे. आरोपी झैब अन्सारी याच्या घराची एटीएसनं झडती घेतली आणि त्यानंतर एटीएसला आक्षेपार्ह उल्लेख असलेल्या गोष्टी मजकूरही सापडलेत. जखमीच्या जबाबावरनं तसंच आरोपी झैब अन्सारीच्या चौकशीतूनही हादरवणाऱ्या अनेक गोष्टी समोर आल्यात. मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. या सगळ्या बाबींवरती आपण अगदी सविस्तर या सेगमेंटमध्ये चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी या घटनेशी संबंधित आम्ही जो प्रश्न विचारलाय तो आपण पाहूयात पोल सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न, मीरा रोडमध्ये धर्म विचारून सुरक्षा रक्षकांवर उच्च शिक्षित तरुणाने केलेल्या हल्ल्याला काय कारण असू शकतं, काय कारणं असू शकतात किंवा माथेफिरू असणं, धार्मिक कट्टरतावाद किंवा दहशतवादी कनेक्शन, यापैकी आपल्याला काय वाटतंय, तुमचं मत जरूर आम्हाला सांगा. आता या हल्ल्यामध्ये जखमी झालेले सुब्रतो सेन यांनी पोलिसांकडे आपला जबाब नोंदवला आणि या हल्ल्याचा घटनाक्रम जबाबात सांगितला. काय माहिती दिली आहे सुब्रतो सेन यांनी आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. जाऊयात मीडिया सेंटरला. तर नेमकं काय घडलं, जखमी वॉचमनने सांगितलेला घटनाक्रम आहे हा. 27 तारखेला पहाटे 3 वाजता आरोपी झैब जुनेद अन्सारी हा जवळ आला. त्यानं मला मशिदीचा रस्ता विचारला. त्याला मार्ग सांगितल्यावर त्यानं मला मशिदीचं नाव विचारलं. मी माहीत नसल्याचं सांगितल्यावर तू हिंदू आहेस का असं त्याने विचारलं. मी होकार दिल्यानंतर अन्सारी पुढे निघून गेला. पहाटे 4 वाजता मी त्याला चहाच्या टपरीजवळ पाहिलं. 4:30च्या सुमारास अन्सारीनं मला पुन्हा तू हिंदू आहेस ना असं विचारलं. त्यानंतर त्यानं माझ्या उजव्या हातावर चाकूने सपासप वार केले. हा वार मी चुकवला, मात्र त्याने माझ्या पाठीत चाकू खुपसला. मग मी सुपरवायझरच्या केबिनमध्ये पळालो. अन्सारी तिथेही आला आणि त्याने सुपरवायझर मिश्रांना धर्म विचारला. त्यांना कलमा वाचून दाखव म्हणत धमकवायला त्याने सुरुवात केली. मिश्रांना कलमा वाचता आला नाही आणि अन्सारीने त्यांच्यावरही हल्ला केला. मी घाबरून इमारतीमागे लपलो. 5-7 मिनिटांनंतर मिश्रांना फोन लावला. मी मरून जाईन असं मिश्रा ओरडत होते. तर अतिशय चिंताजनक आणि भीतीदायक असा हा सगळा प्रसंग आहे.
या प्रकरणी आज ATSनं आरोपी जैब जुबेरच्या मीरा रोडमधल्या घरासह कुर्ल्यातही छापेमारी केली आणि जैब जुबेर अन्सारीच्या मीरा रोडमधल्या घराची झडती घेतल्यानंतर काही हाताने लिहिलेल्या नोट्स पथकाने जप्त केल्या आहेत. एका नोटमध्ये आयसिस, लोन वुल्फ, जिहाद, गाझा असे शब्द लिहिलेले आढळले अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे एकंदरीतच यंत्रणांचा संशय आणखीन बळावलाय. ATSला काय काय आढळलंय या झडतीमध्ये हे सुद्धा आपण पाहणार आहोत मीडिया सेंटरला. ATSच्या तपासामध्ये काय आढळलंय ही सूत्रांची माहिती आहे. आरोपीकडच्या एका चिठ्ठीमध्ये आयसिस, लोन वुल्फ, जिहाद, गाझा असे शब्द लिहिलेले आढळले. आरोपीची गाझा मुक्ती अभियानासाठी पैशांची मदत त्याने केल्याचंही याच्यामध्ये दिसून आलंय. मीरा रोडमधील हल्ला भारताविरुद्ध जिहादचाच भाग असल्याचं म्हणत धमकी दिल्याचं कळतंय. यातला मजकूर धार्मिक कट्टरपंथी आहे, त्यामुळे उघडपणे तो असा सांगता येणार नाही. पण लोन वुल्फ या संज्ञेचा मी उच्चार केला. आता या संज्ञेचा अर्थ नक्की काय होतो आणि तो किती गंभीर आहे हे आपण जाणून घेऊयात. ग्राफिक्सच्या माध्यमातून नक्की लोन वुल्फ याचा अर्थ कसा असू शकतो, हा किती व्हायलंट शब्द आहे. एकल दहशतवादामध्ये अशा व्यक्तींचा समावेश होतो. हल्लेखोर कोणत्याही विशिष्ट गटाशी संलग्न नसतात. हल्लेखोरांची कोणतीही स्पष्ट विचारधारा नसते. एखाद्या गटाशी निष्ठा असली तरी त्याचा कोणत्याही विद्यमान सदस्यांशी थेट संबंध नसतो. हल्लेखोर एखाद्या विशिष्ट विचारसरणीचे अनुयायी असू शकतात. अतिरेकी समुदायांशी ऑनलाईन संवाद साधू शकतात. लोन वुल्फ प्रकारचे हल्ले अमेरिका, लंडन, पॅरिसमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेत. तर जैबच्या फ्लॅट बाहेर सुद्धा पोलिसांना एक चिठ्ठी दिसली. या चिठ्ठीतला कंटेंट धार्मिक कट्टरतावादाकडे बोट दाखवतोय. त्यावरती असं लिहिलं होतं की बिस्मिल्ला म्हणा, सलाम करा आणि मग आत या, असा मजकूर या चिठ्ठीवरती लिहिलाय. पोलिसांनी या नोट्सची फॉरेन्सिक तपासणी सुरू केली आहे. शिवाय मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा या मजकुराची तपासणी सुरू आहे. मीरा रोडमधल्या या घटनेची दखल राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा घेतलेली आहे. त्यांनी मीरा रोडमधल्या या प्रकारात जिहादी विचारसरणी असल्याचा उल्लेख केलाय. पुस्तकं, साहित्य, इंटरनेट या माध्यमातनं रॅडिकलायझेशनचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नातनं हा जो व्यक्ती आहे, आरोपी आहे, हा तयार झालेला दिसतोय. इतर धर्मियांना मारायचं आहे अशा पद्धतीच्या विचाराने पेटून त्यांनी हे कार्य केलेलं आहे. त्याला पकडलेलं आहे. आता ATS आणि NIAची मदत घेऊन या रॅडिकलायझेशनच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील या ठिकाणी शोधण्यात येईल. याच्या लिंकमध्ये कोण कोण आहेत, अजून कोणी असे रॅडिकलाइज झाले आहेत का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता तपासामध्ये पुढे येतील. आता या घडलेल्या प्रकारानंतर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी वॉकहार्ट रुग्णालयामध्ये जाऊन जखमी सुरक्षा रक्षकांची भेट घेतली. या हल्ल्याबाबत ते काय म्हणालेले आहेत आणि त्याचबरोबर शिवसेनेचे नेते संजय निरुपम काय म्हणालेत आपण पाहूयात. जो आरोपी आहे त्यांच्या बरोबर कुठल्या प्रकारची दया मायाची आवश्यकता नाही आहे. आणि जे काही आरोपी आहेत त्यांच्या मागे कोण आहे, त्यांच्या मास्टर माइंड कोण आहे, त्यांना पण तपासलं पाहिजे. कारण हा एका व्यक्तीच्या कारस्थान नाही आहे. या एक व्यक्तीच्या ॲक्शन काहीतरी एक अटॅक नाही आहे. त्याच्या व्यक्तीच्या मागे एक मोठा असा एक ग्रुप, एक संघटन, एक अच्छा टेरर ऑर्गनायझेशन असं काम करतात. आणि त्यांच्या मागे कोण कोण आहे, तर त्यांच्या पाकिस्तानबरोबर किंवा जो पाकिस्तानमध्ये जो अतिरेकी संघटना आहे त्यांच्याबरोबर काय संबंध आहे त्याची पण तपास झाली पाहिजे. कुछ महीनों में महाराष्ट्र में हिंदू बहनों के ऊपर, लड़कियों के ऊपर, छोटी बच्चियों के ऊपर जो इस्लामिक जिहादी माफिया जो आक्रमण कर रहे हैं उनको बरोबर जवाब दिया जाएगा. एक एक को 5-15 साल के लिए जेल में भेजा जाएगा.
इसके पीछे लगभग 389 करोड़ का फंड आया है, उसका भी इन्वेस्टिगेशन हो रहा है। सुरक्षा रक्षकांवर त्यांची नावं, त्यांचा धर्म विचारून त्यांना कलमा पढायला लावून हल्ला करणारा हा जैब जुबेर अन्सारी हा आहे तरी कोण? त्याच्याबद्दल माहिती देत आहेत आमचे मीरा रोडचे प्रतिनिधी प्रभाकर कुडाळकर. आरोपी झैब जुबेर अन्सारी हा काही वर्ष अमेरिकेत वास्तव्यास होता. 2019 मध्ये अमेरिकेत असलेल्या आपल्या आई वडिलांशी भांडण करून तो मुंबईत आला होता. झैब जुबेरला 2 बहिणी असून संपूर्ण कुटुंब कुर्ला येथे वास्तव्यास होतं. झैब जुबेर हा जीवशास्त्रातील पदवीधर होता. झैबचं लग्नही झालं असून पत्नीशी वारंवार होणाऱ्या वादातून दोघांमध्ये घटस्फोटी झाले. कुर्ला इथं तो एकटा राहत होता. त्याच्या या स्वभावामुळे सोसायटीतील रहिवाशांनी आक्षेप घेतल्यामुळे त्याला इथे घर सोडावं लागलं. एकट्या व्यक्तीला अनेक सोसायटीत घर दिलं जात नसल्यानं 2 वर्षापूर्वी झैब हा मीरा भाईंदरमधील नयानगर इथे राहायला आला. झैब हा नकारात्मक वृत्तीचा असल्यानं तो स्वभावाने चिडचिडा होता. 22 मेला त्याला खोली खाली करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दुसरीकडे खोली भाड्यानं मिळत असल्यानं तो आणखीन चिडचिड झाला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मीरा रोड इथे एक धर्मांध व्यक्तीने हल्ला केला होता आणि त्या अनुषंगाने आम्ही जो दुसरा प्रश्न विचारलाय त्यावर प्रतिक्रिया काय आल्यात आपण सगळ्यात आधी बघू आणि त्यानंतर आपण म्हणणार आहोत पोल काय आहे, कौल काय आहे महाराष्ट्राचा. मयूर म्हणतायत की धर्माच्या नावावर हिंसा करणाऱ्यांना कोणतीही माफी नाही, अशा विकृत मानसिकतेवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. एक्सवरनं मयूर यांची पोस्ट आहे. पुढची प्रतिक्रिया बघूयात. एक्सवरून प्रतिक्रिया आहे सोपान यांची. धर्म विचारून हल्ला करणं हे फक्त कट्टरतावादाचंच लक्षण आहे किंवा हा कट्टरतावादच आहे. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया खुर्शीद यांची आहे. या घटनेकडे धार्मिक अंगानं पाहणं चुकीचं आहे. आरोपी वेडा वाटतोय, त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई व्हायला हवी. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया अनिल म्हात्रे यांची आहे. जिहादी असण्याची शक्यता आहे. आता या घटनेनुसार प्रश्न जो विचारलाय त्यावर कशी उत्तरं आलेली आहेत, कोणत्या पर्यायावरती जास्त कल आहे महाराष्ट्राचा, यावर नजर टाकूया. मीरा रोडमध्ये धर्म विचारून सुरक्षा रक्षकांवरती उच्चशिक्षित तरुणानं केलेल्या हल्ल्याला काय कारण असू शकतं? धार्मिक कट्टरतावाद 65% लोक म्हणतायत. 24% लोकांना माथे फिरू वाटतोय आणि 11% लोकांना दहशतवादी कनेक्शन असल्याची शक्यता वाटते. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एकदा भेटूया. पाहत रहा ABP माझा.